अगदी मेकअप आर्टिस्ट सारखा प्रॉपर मेकअप आपल्याला आला पाहिजे. स्टेप बाय स्टेप मेकअपच्या स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत असं बिलकुल नाही. आपण चार चौघांमध्ये उठून दिसेल, आपली स्किन सगळ्यांमध्ये छान दिसेल, इतपत मेकअप आपल्याला करता आलाच पाहिजे. आणि अगदी सोप्या पद्धतीने मेकअप कसा करायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी मी इथे सिटाफिलचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे. मेकअपच्या सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. हे ते सिटाफिलचं मॉइश्चरायझर मी यूज केलेलं आहे. सेकंड जी स्टेप आहे ती आहे प्रायमर. प्रायमरसाठी मी ते लॅक्मेचं प्रायमर यूज केलेलं आहे. आपला मेकअप हा फ्लॉलेस दिसण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते हाईड होण्यासाठी आपण प्रायमर यूज करत असतो. आणि प्रायमरमुळे आपल्या चेहऱ्यावरती एक कॅनव्हास इफेक्ट क्रिएट होतो आणि त्यामुळे आपण जो मेकअप केलेला आहे तो खूप जास्त सॉफ्ट दिसतो. आता त्यानंतर मी फाउंडेशन लावणार आहे. फाउंडेशनसाठी मी इथे पीएससीचं फाउंडेशन यूज केलेलं आहे. तुमच्या स्किन टोन प्रमाणेच फाउंडेशन निवडायचं आहे. ॲक्च्युअल तुमची जी स्किन आहे, जो स्किनचा कलर आहे त्या शेडचं फाउंडेशन वापरायचं आहे. त्यामुळे काय होतं, तुमचा जो मेकअप आहे तो एकदम नॅचरल दिसतो. आता हे जे फाउंडेशन आहे ना, ते सगळ्या चेहऱ्यावरती डॉटर्स करून मी अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि हे फाउंडेशन आपल्याला आता छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंगसाठी मी इथे ब्युटी ब्लेंडर यूज केलेला आहे. हे ब्युटी ब्लेंडर मी पाण्यामध्ये डिप केलेलं आहे आणि छान पिळून घेतलेलं आहे. आणि त्या ब्युटी ब्लेंडरने अशा प्रकारे डॅब डॅब करत हे जे फाउंडेशन आहे ना, ते सगळ्या चेहऱ्यावरती छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. मी बघितलं अगदी एकच पंप मी घेतलेला आहे. एवढं फाउंडेशन इनफ आहे जर आपल्याला नॅचरल लुक हवा असेल. जर लग्नासाठी, मोठ्या कार्यक्रमासाठी मेकअप करत असाल ना, तर थोडंसं जास्त फाउंडेशन घ्यायचं आहे. त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो थोडासा हेवी दिसेल. पण आपल्याला एकदम नॅचरल मेकअप करायचा आहे, जो की आपण हळदी कुंकवासाठी आता करू शकतो किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी करू शकतो. आता त्यानंतर मी येथे लूज पावडर यूज करत आहे. ही फॉरएव्हरची लूज पावडर आहे. तुमची स्किन जर सावळी असेल ना, तर तुम्ही ही पावडर नक्की यूज करा, कारण खूप छान मॅट फिनिशिंग या पावडरमुळे येतो. आणि ही पावडर अफोर्डेबल आहे आणि लावल्यानंतर तुम्ही बघू शकता इन्स्टंटली माझा चेहरा एकदम छान असा मॅट दिसत आहे. फाउंडेशन लावल्यानंतर किंवा कोणतीही सीसी क्रीम, बीबी क्रीम लावल्यानंतर तुम्ही ही पावडर यूज करू शकता. याऐवजी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा यूज करू शकता. आता हे जे आहे ते आयब्रो फिलिंग पॅलेट आहे. यानेच मी कॉन्टरिंगसाठी याचा यूज करत आहे. आता हे जे आयब्रो फिलिंग पॅलेट आहे ते पीएससीचं आहे. तुम्ही बघू शकता मी नाकावरती, जॉलाईन वरती आणि छान गालावरती अशा प्रकारे छान लाईन ओढून घेतली. आणि हे जे लाईन आहे ना, ती छान अशी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे. खालच्या बाजूने मी छान ब्लेंड करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. ब्राऊन कलरचा जो कलर आहे ना, तो मी गालावरती, नाकावरती लावलेला आहे, जेणेकरून माझा जो चेहरा आहे तो छान शार्प दिसेल, फीचर्स छान उठून दिसतील. तर तुमचा चेहरा थोडासा जाड असेल, थोडासा चबी असेल, तर तुम्ही कॉन्टरिंग जरूर करा. त्यामुळे काय होतं, आपला जो चेहरा आहे त्याला शार्पनेस दिसतो, नाक आपलं सरळ दिसतं आणि जॉलाईन सुद्धा एकदम शार्प दिसते. आता सेम आयब्रो फिलिंग जी पॅलेट आहे तीच मी यूज करणार आहे. त्यामधला मी ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि त्याने छान माझ्या आयब्रोज मी सेट करून घेणार आहे, आयब्रो फिल करून घेणार आहे. ही आयब्रो फिलिंग पॅलेट जी आहे ना, ती मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. खूप सुंदर आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे. यामध्ये 4 कलर्स मिळणार आहेत. यामधला ब्राऊन कलर मी यूज करत असते. आयब्रो फिल करण्यासाठी ब्लॅक कलर ऐवजी तुम्ही ब्राऊन कलरचे जे आयब्रो पेन्सिल आहे ती यूज करा किंवा आयब्रो पावडर यूज करा. आता त्यानंतर हे जे पॅलेट आहे ना, ते नायकाचं पॅलेट आहे. खूप छान यामध्ये शेड्स आहेत. जर तुम्हाला नॅचरल मेकअप हवा असेल तर यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. हे पॅलेट जर तुमच्याकडे असेल ना, तुमचं काम होऊन जाणार आहे, कारण खूप छान छान कलर्स यामध्ये आहेत. एकदम नॅचरल कलर्स आहेत. सगळ्यात आधी ब्राऊन कलरने मी छान माझ्या आयलिडवरती लावलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती त्यामधलंच ग्लिटरी गोल्डन कलरचं जे आय शॅडो आहे ते यूज केलेलं आहे. आता ही जी पेन्सिल आहे ती लॅक्मीची पेन्सिल आहे. खूप छान आहे. डेली वेअरसाठी तुम्ही यूज करू शकता. शिवाय अफोर्डेबल आहे. याने मी छान काजळ लावून घेत आहे. काजळ हे तुम्ही लावा, कारण काजळामुळे आपले जे डोळे आहेत ना, ते छान उठून दिसतात आणि आपला चेहरा सुद्धा खूप सुंदर दिसतो. आता लॅश कर्लरने मी छान माझ्या लॅशेस कर्ल करून घेणार आहे. त्यानंतर येथे मी लॅश एक्सटेन्शनचा मस्कारा यूज केलेला आहे, जो की मेबलिन ब्रँडचा आहे. खूप सुंदर हा मस्कारा आहे. आता यामध्ये न्यूली लॉन्च झालेला सुद्धा मस्कारा खूप सुंदर आहे. सगळ्यांची लिंक मी देणार आहे, सगळ्यांची लिंक मी टॅग करणार आहे. तुम्ही बघू शकता मस्कारा लावल्यानंतर इन्स्टंटली आपल्या ज्या पापण्या आहेत त्या एकदम लॉंग दिसतात. आपण फेक आयलॅशेस लावलेले आहेत, अशा प्रकारचा लुक आपल्या डोळ्यांना येतो. त्यामुळे मस्कारा बिलकुल स्किप करायचा नाही. मस्कारामुळे डोळे खूप मोठे दिसतात आणि खूप छान दिसतात. त्यामुळे आपला फेस सुद्धा खूप सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता आपला आय मेकअप रेडी झालेला आहे. एकदम सिंपल सोबर मेकअप केलेला आहे. आता हे जे तुम्ही बघताय ना, ते फे ब्युटीचं ब्लश आहे. एकदम सुंदर असं ब्लश असणार आहे. पिंकिश रेड कलरमध्ये हे ब्लश असणार आहे. अतिशय नॅचरल लुक हे ब्लश लावल्यानंतर येतो. ब्लशमुळे आपला जो चेहरा आहे त्यावरती एक छान असा नॅचरल ग्लो दिसतो. त्यामुळे ब्लश सुद्धा नक्कीच लावायचा आहे. त्यामुळे आपले गाल सुद्धा छान पिंक पिंक दिसतात. आता हे जे आहे ते मास्टर क्रोमचा हायलायटर आहे. खूप सुंदर हायलायटर आहे. अफोर्डेबल प्राइसमध्ये जर तुम्हाला छान हायलायटर हवं असेल ना, तर हे मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. आता हायलायटर जे आहे ना, ते नाकावरती, गालावरती, जॉ लाईनवरती किंवा आपले जे आयब्रोचे बोन्स असतात ना, त्यावरती लावायचं असतं. आपल्या चेहऱ्यावरचे जे जे हाय पॉईंट्स असतात त्यावरती हायलायटर लावायचं आहे. आता हे हायलायटर गोल्डन कलरमध्ये आहे. जर तुमची स्किन सावळी असेल ना, तर गोल्डन कलरचं हायलायटर लावा. स्विस ब्युटीची ही लिप लायनर आहे ना, ते मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. इतकं सुंदर हे लिप लायनर आहे. तुमच्या सगळ्या लिपस्टिकवरती हे आरामात मॅच होतं. ब्राऊन कलरमध्ये आहे. 80-100 रुपयापर्यंत
पर्यंत हे तुम्हाला मिळून जाईल. शुगरची लिपस्टिक मी यूज केलेली आहे. प्लम रेड कलरमध्ये याचा कलर असणार आहे. ही सुद्धा लिपस्टिक वॉटरप्रूफ आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे आणि अतिशय सुंदर याचा कलर आहे. तुम्ही बघू शकताय. प्लम रेड कलरमध्ये याचा कलर असणार आहे. आता स्विस ब्युटीचं हे मेकअप फिक्सिंग स्प्रे मी यूज केले आहे. हे सुद्धा खूप अफोर्डेबल आहे. यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो ग्लोईंग दिसतो. इन्स्टंटली तुम्ही बघू शकता किती छान असा ग्लोईंग मेकअप आपला झालेला आहे. घरच्या घरी हा मेकअप तुम्ही आरामात करू शकता. आता मी छान अशी साडी वेअर करून येणार आहे. ही साडी जर तुम्हाला आवडली असेल ना, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही बघू शकता किती सिंपल, सोबर आणि डिसेंट मेकअप झालेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये हा मेकअप होतो. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सगळ्या प्रोडक्ट मी टॅग केलेले आहेत. बाय बाय.